एकाच दिवशी ना माणसाला रोबोट बनावं लागतं. सेम ॲज कंडिशन माझी झाली होती बरं का. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा होता, तर आज आपल्याकडे होतं आखाड सुवासिनी जेवण. हां, तर आखाड सुवासिनी जेवणासाठी सकाळी मी 6:15 वाजेपर्यंत रेडी होऊन गेली होती. म्हणजे अंघोळ वगैरे ॲटलीस्ट माझी होऊन गेली होती. त्यानंतर मस्त डाळ शिजत टाकली, इकडे खोबरं, कांदे वगैरे भाजून घेतले. आपलं दुकान असल्यामुळे दुकानातले झाड-झूड, पूसपास जेवढं काही होतं दुकानातली देवपूजासुद्धा मी आवरून घेतलेली. कस्टमर पण चालूच होतं. त्यानंतर घरातली सुंदर अशी देवपूजा केली, कळस वगैरे स्थापन केली. आज होता दुवादशी. म्हटलं दुवादशीचा दिवस पण चांगला आहे, बाया उपवास सोडायला आपल्या घरीच येतील म्हणून मी सुहासिनी खाऊ घातलं. त्यानंतर इकडे सार बनवून घेतली. सार बनवली, भज्या कुरडया तळून घेतल्या, मस्तपैकी पुरण थंड व्हायला ठेवून दिले. तेव्हापर्यंत पुरण बी गाळून घेतलं. लगेच मला आहे ना चहाची तलप लागली. मग चहा पण ठेवून घेतला प्यायला. त्यानंतर मस्तपैकी ना मी भाकरी बनवली. कारण आहोंना आहे ना पोळी भाकर घेऊन जायची होती टिफिनला. सार आणि भाकर मग ते घेऊन गेले आणि घरामध्ये ना खूप सारा माझा ना भांड्यांचा पसारा पडला होता. पिल्लू पण आज खूप जास्त हुशारपणा दाखवता कारण की तो स्वतःचा अभ्यास स्वतःच करत होता. त्याने दूध पिलं. नंतर ह्या माझ्या काकू आहेत. माझ्या काकू मला हेल्पला आले. एक काकू पोळ्या करत होती आणि एक काकू इकडे खीर बनवत होती. काही पोळ्या पण भाजत होती. असं चाललेलं होतं. जवळपास सगळंच आवरलं गेलं. नंतर मी ही मस्त तयारी वगैरे करून घेतली. साधी सिंपल साडी वगैरे वेअर करून घेतली आणि छान असे ना पुढचा हॉल वगैरे सेट करून घेतला. त्यानंतर पात्र वगैरे ठेवून दिले. नंतर इकडे खीर, सार, पोळ्या, भज्या, कुरड्या आणि सगळ्या बाईंना बोलावून घेतलं. म्हणजे 7 बाईंना बोलावलं होतं. मग त्यांची खोळ वगैरे भरली. त्यांनी पोटभर असं जेवण वगैरे केलं. त्यांचं जे गोष्ट आपल्या घरात पडलं ना, ते खरंच खूप चांगलं असतं. म्हणून मी सुवासिनी जेवण खाऊ घातलं आणि मला खरंच खूप छान वाटलं हे सगळं करून. एवढी थकली होती ना, एवढं सगळं मन प्रसन्न बघून मला काहीच थकवा जाणवला. चला भेटू नेक्स्ट